मंगलम गौतमोहिनी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मंगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानम सर्वधर्माणां जैनम जयतु शासनम वंदे विद्यासागरम वंदे सन्मति सागरम। भक्त्या प्रणम्य वीरं सर्वज्ञं सर्वहितदक्षं कर्णानुयोगदीपं कुर्वे स्वान्तस्तमो विधार्ततम। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसा में विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वासल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कण 9 करोड़ महामुनिराजों की, आचार्य भगवंत नेमीचंद्र सिद्धांत चक्रवर्ती यांनी मूल कर्मकांड जो लिहिलेला आहे त्यातला संदर्भ घेऊन कर्णानी दीपक ह्या ग्रंथाची रचना आपण बघतोय। आणि त्याच्यामध्ये काल आपण गुणसिनी निर्जरा जी आहे ती अशुभ कर्मांच्या याच्यामध्ये मंद पडून उदयाला येत असतात आणि गुणश्रेणी निर्जरा शुभ अशुभ दोन्ही कर्मांच्या मध्ये होते। 4थ्या गुणस्थानापासून निरंतर गुणश्रेणी निर्जरा ही होत नाही असं मोक्षमार्ग प्रकाशक मध्ये सांगितलं। संयम व्रत झाल्यानंतरच निरंतर गुणश्रेणी निर्जरा होते असं दौला ग्रंथामध्ये सांगितलं। म्हणून जय दौलाचा आधार घेऊन इतर लेखक सांगतात की पंचम गुणस्थानापासूनच वास्तविक निरंतर गुणश्रेणी निर्जरा होत असते। आज आपल्याला बघायचं आहे गुण संक्रमण किसे कहते हैं। जहां पर प्रति समय असंख्यात गुणश्रेणी क्रम से परमाणु प्रदेश अन्य प्रकृति रूप परिणमे उसे गुण संक्रमण कहते हैं। आता या ठिकाणी म्हणतात की प्रत्येक समयाला असंख्यात गुणित रूपानं जे प्रमाण आहेत प्रदेश ते अन्य प्रकृती रूप परिणमन याला गुण संक्रमण असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि संक्रमणाची जी प्रकृती आहे की या ठिकाणी ज्या प्रकृती संक्रमित होतात त्या संक्रमण होण्यासारख्या प्रकृतींच्या मध्येच या ठिकाणी संक्रमण होत असते आणि तेही त्या जाती संबंधीच त्या ठिकाणी संक्रमण होत असते। म्हणजे या ठिकाणी वेदनीय कर्मासंबंधी जी प्रकृती आहे साता आणि असाता संक्रमण साता असाता असाता साता याच्यातच होणार। वेदनीयचं अंतराईमध्ये जाणार नाही, अंतराईचं मोहनीमध्ये जाणार नाही, मोहनीचं ज्ञानावरणमध्ये जाणार नाही। ज्ञानावरण प्रकर्माच्या ज्या प्रकृती आहेत कुठल्या कुठल्या मतिज्ञानावरण श्रुतज्ञानावरण अवधिज्ञानावरण मनप्रज्ञानावरण आणि शाच्याच प्रकृती एकमेक संक्रमित इकडं तिकडं होणार। बाकी म्हणजे केवळ ज्ञानाच्या प्रकृतींचं संक्रमण दर्शनावरणमध्ये होणार नाही, दर्शनावरणचं मोहनीमध्ये होणार नाही, ज्या त्या जातीमध्येच होणार हे इथं लक्ष ठेवून घ्यायचं। स्थिति खंडन अर्थात स्थिति कांडक घात किसे कहते हैं। कर्मों की स्थिति के
उपरी अंश खंड या पोरों को खरोच कर नष्ट कर देने को स्थिति खंडन या स्थिति कांडक घात कहते हैं। स्थिति कांडक घात के द्वारा कर्मों का स्थिति सत्व कम हो जाता है। याला थोडक्यात उदाहरण घ्यायचं एक समजून घेण्यासाठी। हे सगळं आयु कर्म सोडून बाकीच्या सगळ्या कर्मामध्ये हे स्थिती कांडक आहेत, पण समजून घेण्यासाठी सम्यक्त्वाचं महत्व काय आहे, सम्यक्त्वाचं महत्व काय आहे, तर सम्यक दर्शनाचं महत्व हे आहे। सैनिक राजांनी ज्यावेळेला क्रोधाच्या ईर्षेच्या आवेशामध्ये येऊन दिगंबर मुनी महाराजांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकून त्यांच्यावर उपसर्ग केला, त्यावेळी त्याला किती आयुचा बंध झालेला होता? 33 सागर। किती? 33 सागरचा बंध झालेला होता। पण ज्यावेळी त्यांनी शाहीक सम्यक दर्शन प्राप्त केलं त्यावेळी त्यांना किती कुठल्या ह्याच्यात जन्म झाला त्यांचा? 84,000 वर्षाची फक्त आयु। मग 33 सागर कुणीकडं आणि 84,000 कुणीकडं? हा जो याला म्हणायचं आयुचा घाट झाला। तसं बाकीच्या कर्मांची जी स्थिती आता आम्ही बांधून घेतलेलो असतो ती स्थिती कमी करणं हे स्थिती कांडक घातमध्ये असतं। म्हणजे समजा एखाद्या कर्माची स्थिती आम्हाला सकाळीच मी देशमाने काकींना समजावून सांगत होतो की सातावेदनीय ची 15 कोडाकोडी साखर आहे आणि असाताची माझ्या अंदाजानं 30 कोडाकोडी सागर काहीतरी आहे वेदनी कर्माचं। तर आपण म्हणतोय की 10 वर्ष झालं मी धर्म करतोय, 50 वर्ष करतोय, एवढं सगळं करावं लागलो, जन्मल्यापासून धर्मच करतोय, तरी सुद्धा हे माझं का फिटना? एकटंच का इकडं? इकडे आहे की जागा सगळी वळ सोडून वेगळं काहीतरी दाखवायचं बघा। तर त्याच्यामध्ये मग आपण समजा 1000, 2000, 4000 वर्षाच्या स्थिती वेदनीय कर्माचं असाता वेदनीय कर्माचं बांधून घेतलो असलो तर तुम्ही ह्या भावात धर्म करायला किती वर्ष? आता 22-25। आज आम्हाला काय झाले, तूप खाल्ल्याबरोबर रूप पाहिजे झाले। 2 दिवस तालमीत गेलो नाही तर का मी हिंद केसरीच्या स्पर्धेमध्ये उतरणार असं प्रत्येकाला वाटतंय, म्हणजे मी पण आहे त्याच्यात। पण तसं होतं इतकी आम्ही सागरोपण स्थिती आम्ही बांधून घेतलोय। त्या स्थितीला तुम्ही केवळ देवपूजा, गुरुपस्ती, स्वाध्याय एवढा आणि एखाद दुसऱ्या दिवसाचं एखाद दुसरी वस्तू त्याग करून साधे आम्हीच उदाहरण तुम्हाला मी सांगतो। आमचं झालंय कसं, कर्ज काढताना आम्ही कोटीनं काढलोय। कर्ज काढताना कितीनं काढलोय? कोटीनं। आता भरताना 1000नं भरायला लागलोय। कितीनं भरायला लागलोय? आणि म्हणतोय मी 50 वर्ष झालं कर्ज भरायला लागलोय। अरे तू भरायलाच ते अजून व्याज पण फिटलं नाही, अजून मुद्दल लांबच आहे। म्हणजे करताना मी एवढं पाप मिळवलोय आणि आता धर्म करताना मी थोडं करायला लागलोय, त्याच्यात आणि परत सवलत, सूट, बाहेर गावाला गेलो की सूट, आजारी पडलो की सूट, हे झालं की सूट। ते सुद्धा निदान माताजींची संलेखन होईपर्यंत बाहेरचं कायाचं सोडा। 4 महिने करतोय महाराज, तेच कवा एकदा दिवाळी संपल आणि कधी एकदा जाऊन येईन असं होतंय नाही। 8 महिने आता माताजींची 7-8 महिने जाऊन तेवढे दिवस असं एक जण म्हणतात की नम्रता, एक जण तसं म्हणजे आहे। मी म्हणलो काय तुम्ही म्हणताय म्हणून उदाहरण द्यायला लागलो। तर त्याच्यात सुद्धा म्हणजे कर्म बांधताना
80-80 लाख वर्षाची स्थिती आम्ही बांधून घेतलोय आणि ते फेडायसाठी 8 महिने सुद्धा आम्हाला एखादी गोष्ट करायची म्हटली तरी आम्हाला तेवढं धाडस होत नाही आणि म्हणायचं किती दिवस झालं धर्म करतोय आणि आमचं असं का? तर असं नाही, त्याला संयमाशिवाय स्थिती कांडक होत नाही आणि ते पण श्रेणी चढणं फार गरजेचं आहे. आणि पंचमकाला ते होतं हे फक्त 2-3 वेळेलाच होते. एक श्रेणी चढताना, दुसरं शाहीक सम्यक दर्शनाची प्राप्ती करताना, तिसरं म्हणजे शाहीक सम्यक दर्शनाची प्राप्ती म्हणजेच अनंतानुबंधी विसंयोजना अमुक तमुक हे सगळं करताना. आणि यातली एकही गोष्ट पंचमकालात होत नाही, मग आपण करणार कसं? म्हणून साधूंना सुद्धा हे आज करणं फार कठीण आहे. म्हणून संयमाच्या माध्यमातून जेवढं शक्य असेल तेवढं वृत्ती परिसंख्यान तप, रसपरित्याग तप आदी आदी अशा पद्धतीनं जेवढं शक्य असेल तेवढं आपल्याला आवश्यकतेपेक्षा जास्त, आवश्यकता सुद्धा आचार्यांनी सांगितलं नाही, साधूंनी अत्यावश्यक आहे तेवढंच काम करावं. अत्यावश्यक. पाय दुखा लागलेत म्हणून मी जर 1 किलोमीटर फिरायला गेलो तरी सुद्धा मला दोष आहे. कंटाळा आलाय म्हणून मी माझ्या खोलीतनं बाहेर येऊन गॅलरीत फिरत बसलो तरी सुद्धा मला दोष आहे. कारण 1 पाऊल अनावश्यक टाकायचं नाही, 1 शब्द अनावश्यक बोलायचं नाही, 1 मिनिट सेकंद अनावश्यक आहे बघायचं नाही. म्हणून नुसता गांधीजींची 3 माकडं जगाला उपदेश देणारी नाही, वास्तविक ती जैनत्वाचं लक्षण आहे. चुकीचं ऐकायचं नाही, चुकीचं बोलायचं नाही, चुकीचं बघायचं नाही. आणि मग आचार्यशी सांगितले हे 3 माकडांच्या पेक्षा 1च माकड घ्यायचा, चुकीचं विचारच करायचं नाही. मग ज्यावेळी चुकीचं विचार न करणारा 1 आपण नियम घेतला तर मग आपल्याला चुकीचं बघायचं, चुकीचं ऐकायचं आणि चुकीचं बोलायचे भावच होणार नाहीत. मग अत्यावश्यक गोष्टी कायम कराव्यात. आवश्यक म्हणजे हे करायला पाहिजे असं वाटलं तर ते, अनावश्यक तर 1 सुद्धा गोष्ट आपण साधूंनी अनुवृत्तींनी कोणी करायची नसते, पण आपण तेच करत असतो. म्हणून स्थितीचा घात. मग स्थितीचा घात असा होत नाही की बाबा म्हणजे 84,000 आयु आहे आणि वर्ष आणि 33 सागर, हे आयुकर्माचं सम्यक्त्वाचा प्रभाव. पण आता माझं जर 10 कोडाकोडी सागरचं असं आता विज्ञाचं बांधलोय तर एका झटक्यात ते 1 वर्षावर येणार नाही. त्याची तोंड करत करत करत, जसं माताजींचा हार बघितला की नाही, माताजींचा हार, माताजींचा आता आम्ही 1 चतकुर भाकरीमध्ये 2च तुकडे करतोय आणि माताजी 1 चतकुर भाकरीमध्ये 4 तुकडे करतात आणि ते खातात. म्हणून त्यांना व्यवस्थित आहार जातो. आता ते माझा आहार बघितला आणि मी पण चतकुर तुकड्याचं 2च घास करतो आणि खातो म्हटलं तर घशाला त्रास होईल. 1 महाराज अखंड 1 चतकुर भाकरीचं चपातीचं 1च घास करतात आणि घेतात. तसं आम्ही करायला लागलो तर ठसका लागण्याच्या संबंधी. जसं आपण 4 भाकरी खाल्लो तरी अखंड 1 भाकरी खात नाही, ते भाकरी खाताना त्याचे तुकडे करतो, 1 घास खातो आणि ते घास तोंडात घातल्यावर पण परत काय करतो आपण, चघळतो आणि त्याचा चुरा करतो आणि मग येतो. तोंडात घातले की आहे तसं गिळत नाही. तसं स्थिती कांडक सुद्धा एकदम असं 10 कोडाकोडी सागरवरून डायरेक्ट 1,000, डायरेक्ट 1,00,000 वर्ष असं येत नाही. त्याची कांडक म्हणजे कंडकं करून 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 करतात. त्याच्यापेक्षा, आणि तुम्ही आता शेतकरी आहे, कधी भूमिपूजनला तर शेताकडे जात असला तर असला, नाही तर ते पण तुमचे नवरे तुम्हाला येऊन देत नाही.
आता अखंड ऊस असतोय 15 कांड्याचा, किती 15-20 कांड्याचा ऊस असतोय. हाय तसा अखंड लावला तर त्याचं पीक चांगलं येईल नाही. मग काय करतात, 2-2, 3-3, 2-2, 3-3 कांड्याची तुकडं. आता तर एक कांडी, आता कांडी पण गेली, नुसता तेवढाच डोळा काढायचा आणि लावायचं. मग हे जसं बारीक बारीक केल्यानंतर त्याची उगवणूक चांगली होते, तसं कर्माची निर्जरा अशी कांडक म्हणजे बारकी तुकडे तुकडे करून त्याचं कर्म निर्जरित होत असतं. एकदम होत नाही, त्याला स्थिती कांडक घात असं म्हणायचं. त्याची सत्ता कमी करते ती. त्याच्यामुळे काय होतं, सत्व कमी होतं, सत्ता कमी होते स्थिती कांडकाच्या निमित्तानं. अनुभाग कांडक अनुभाग खंडन अर्थात अनुभाग कांडक घात किसे कहते हैं, कर्मों के अनुभाग के उपरिम अंश खंड या पौरों को खरोच कर नष्ट कर देने को अनुभाग खंडन या अनुभाग कांडक घात कहते हैं. अनुभाग कांडक घात के द्वारा कर्मों का अनुभाग सत्व कम हो जाता है. कर्मों के अनुभाग के उपरिम अंश म्हणजे वरील अंशाचे खंड, अंश म्हणा खंड म्हणा, पौर्वाला खरोच कर म्हणजे त्याचं काढून. हे उदाहरण म्हणून सांगतात. इथं आत्मा कसा आहे, अमूर्तिक आहे. आत्मा कसा आहे, अमूर्तिक. त्याच्यावर चिटकणारं कर्म पौद्गलिक, ते मूर्तिक आहे. आणि त्यामुळे मग असं काही खरडून काढायचं असं नाही. एक तुम्हाला आम्हाला समजावावं म्हणून ती शब्द आहेत. तर अनुभागचा अर्थ वेदन, सुख दुःखाचं वेदन म्हणजे आपल्याला अनुभव करवतंय ते, त्याचा भाग कमी होतो. मग ही मी मगाशी काल पण सांगितलोय, ही जी आता 8व्या गुणस्थानातली चर्चा आहे ती फक्त अशुभ कर्मांच्या संबंधीच घ्यायची आहे. पाप प्रकृती संबंधीच घ्यायचं आहे, पुण्य प्रकृती संबंधी घ्यायचं नाही. मग ह्याच्यात म्हणजे जसं 8व्यात 9व्यात वर जातील तसं अशुभाचा भाग स्थिती पण कमी होते आणि अनुभाग पण कमी होतो. आणि विशुद्धीमुळं पुण्यकर्माचा अनुभाग वाढतो. त्यामुळं तिथं अशुभ कर्मांचे उदय असून सुद्धा त्या जीवाला त्याच्यावर काहीही प्रभाव पडत नाही, त्याला ती अनुभवातच येत नाही. कारण समुद्रामध्ये 1 चमचा विष टाकलं तर समुद्र भरून विष होतं. तसं 99% पुण्य, 99% तुमचं शुभाचा पुण्याचा प्रभाव आहे. 1% पण तिथं अशुभाचा प्रभाव असला तर 99 मध्ये 1 अशुभाचा दिसतंय काय काय अनुभव करता येणार नाही. आणि म्हणून ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी समाधीच्या वेळेला, समाधीच्या परिणामांची विशुद्धतेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी स्थिती खंडन घात हे ते सगळं 8वं गुणस्थान जरी असलं तर आपल्या आपल्या भूमिके आणि परिस्थितीनुसार त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी पाप प्रकृती पुण्यामध्ये परिवर्तित होणे, पाप प्रकृतींचा काही अपेक्षेनं निर्जरा होणे, पुण्य प्रकृतीची आणि नवीन होणाऱ्या पुण्य प्रकृतीचा बंध, स्थिती आणि अनुभागाची उत्कृष्टता असणे, या सगळ्या गोष्टी समाधीच्या काळामध्ये फार होत असतात. किंवा जर आपले परिणाम स्थिर, शांत, समाधानी, आनंदी असतील तर, नसतील तर नाही, नसतील तर नाही. म्हणून आपण या गोष्टींना समजावून घ्यायला पाहिजे.
अजून एक, आपण आहार घेताना सुद्धा, आता मला काय माझ्या पुढे चटणी आली, आम्ही नको म्हणतोय, नको म्हणायचंच नाही, हात झाकून घ्यायचं. हात तुम्ही झाकला असं तर तुमचा समताभाव आहे, तुमचं काय समताभाव. आणि आम्ही एखादी भाजी नको न्या जावं म्हटलो तर आमचा तिथं काय झाला, द्वेषभाव. आणि पाहिजे म्हणून हात असं पुढे केलो तर रागभाव. आपल्याला राग आणि द्वेष यांनी रहित आपल्याला आहार केलं पाहिजे. म्हणून एवढ्यासाठी आपला हात महाराजांच्या माताजींच्या हातापर्यंत गेला पाहिजे, एवढ्या अंतरावर उभा राहिलं पाहिजे, बसलं पाहिजे. लांब लांब उभा राहत आहे, लांब लांब बसताय, मग खाली पडू नये. महाराजांना पाहिजे, माताजींना पाहिजे म्हणून हात पुढे करत नाहीत, त्या पात्राच्या खाली पडू नये म्हणून नाईलाज असतो, हात असं हात पुढं करावं लागतंय. पण तो सुद्धा साधूंच्यासाठी काय असतो, दोष असतो. म्हणून मी कित्येकदा सांगितलोय की साधूंच्या आहारामध्ये विवेक पाहिजे. म्हणून खालचं पात्र मोठं पाहिजे, चहाचं पातील आणून ठेवल्याकडे ठेवताय एवढं, आणि मग सगळं देताना ते पण मध्ये येत नाही जा, आणि मग तुमच्या इकडे आहात, मग खाली सगळं अन्न पडतंय, दूध पडतंय, पाणी पडतंय, परत मुंग्या, परत जीवांची उंचा, परत पाप. मग खालचं पात्र पण मोठं ठेवायला त्याला काही टॅक्स बसतंय, त्याला काही GST आहे, घरात असतेच की. धुवायचं कोण, तुम्ही मस्त घाण करून जाशीला, धुवायचं कोण, ते आणि कंटाळा. हा महाराजांना तुमच्यापर्यंत हात आणायची वेळ आली तर साधूंना ते राग, स्नेह, त्याच्याबद्दल ग्रद्दी आहे असं सांगितलं. म्हणून साधूंचा असाच पाहिजे, इथंच असा होता का. आणि ती वेळ साधूंच्यावर येऊ नये असं आपण तुम्ही विवेकानं सगळं काम केला पाहिजे. दुसऱ्यांचं चौका असते, महाराज ऐकतच नाहीत, नको ते 50 पदार्थ करायला तुमचं तिने ऐकतात, आणि 4 पळे आणा आणि 4 पातील आणा म्हटल्यावर ऐकत नाहीत. पण चूक स्वीकारायची सवय कुठे आहे आम्हाला, चूक स्वीकारायचं नाही. आम्ही हाय त्याला रिटूनच पुढे न्यायचं. शेजाऱ्यांच्या चौक्यात जात तेव्हा ती चौक्याची मालकीन राहत्या बाजूला, शनीचं मालक होत्यात सगळं. अष्टकचं ताट यांच्यात शुद्धी यांनी सांगायचं सगळं, त्यांनी नुसता भावल्यागत, म्हणजे तुम्हाला स्टिफनी म्हणून बोलवलंय, तुम्हीच मूळ चाकाचं काम करताय आणि त्या घरच्या लोकांना स्टेपनी करून सोडताय. नाही, शिकवायला पाहिजे. मी तुला मदत करायला येतो, मी तुझ्यात काम करायला येणार नाही. आपण उलट करायला लागलोय. आम्हाला शिकवायच्या भूमिकाच गेल्या, आम्हीच जाऊन तिथं काम करायला लागलोय. नाही, आम्ही तुला शिकवतो, आम्ही मदत करतो. शुद्धीपाठ कर तुझं तू अष्टक कर, चुकू दे. आमच्यात कोणी माझी पूजा करताना वीरसागरांचं नाव घेतला, वीरसागरांची पूजा करताना माझं नाव घेतला, आम्ही कोणी उठून जाणार नाही. काय काळजी करू नका, आम्हाला तुमच्या भावना कळतात. तुम्हाला नाही जन्म जरा मृत्यू म्हणायला राहू दे, जलम निरोपामिती म्हणा, चंदनम निरोपामिती स्वा म्हणा, पण शिका म्हणा, तुम्ही स्वतः करा. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, जेवढे आम्ही समता भावनेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करीन, समाधीच्या वेळेला किंवा अन्य वेळेला सुद्धा, त्यावेळेला उदयात येणाऱ्या पाप प्रकृती सुद्धा पुण्यरूप कन्वर्ट होऊन येतात. आणि चांगल्या वेळेला सुद्धा आम्ही जरी राग द्वेष कशाही करत बसलो तर उदयाला येणाऱ्या शुभ प्रकृती सुद्धा अशुभामध्ये परिवर्तन होतात. म्हणून आपण सगळ्या गोष्टी किमान देवशास्त्र, गुरु, मंदिर याच्यामध्ये मायाचारी, याच्यामध्ये खोटं असत्य याचा कोणताही आधार घ्यायचा नाही.
हे सांगण्यासाठी मी सांगितलं. म्हणून अनुभाग खंडन आणि खांडकचा अर्थ असं घासून काढणे, खवडून काढणे असं घ्यायच नाही. आपण रोज घरात हे जे पंचसुना करतो काम, ते आपल्याला ते लक्षात येण्यासाठी हे तुम्हाला उदाहरण आचार्य महाराज तिथं देत असतात, म्हणून ते आपण समजावून घ्यायचं आहे. आता एक एक आजी लोक असतात, आजा लोक असतात, ऊस खायची सवय असते. मग काय करतात, ते खुरप्यानं वरचं साल जी चिपकी काढतात आणि मग ते खातात. तसं याला अनुभाग खंडकचा अर्थ असं समजावून घ्यायचं की तिथं दुःखाचं आम्हाला अनुभव कमी येण्यासाठी ते वरचं सगळं काढतात. जसं तुम्ही आता थोडक्यात बदाम खायचा आहे तर वरचं कवच काढताय आणि जरा तुम्हाला पाहिजे वरची साल काढताय आणि मग बदाम खातोय आपण. मग अखंड बदाम पण खायला येत नाही, मग आपण काय करतो, त्याची तुकडं करतो. अजून माताजींना बदाम द्यायचं म्हटलं तर त्याचा आणि काय करतोय, पेस्ट करतोय. अजून बारक्या मुलाला घालायचं झालं तर तोच बदाम घासून घासून आम्ही काय करतोय, उघडतोय. म्हणजे त्याचा त्रास कमी होतो, त्या त्या भूमिकेमध्ये त्याचा त्रास कमी होतो. तसं कांडकचा अर्थ एकदम कमी काय होत नाही. कुठलीही गोष्ट आम्ही काय म्हणतो, 1000 पायऱ्या एकदम चढलो. एकदम चढलो म्हणजे विष्णुकुमार मुनिगत इथे एक पाय आणि तिथे एक पाय ठेवला काय. एकदम चढलो म्हणजे न थांबता चढलो, पण चढताना आम्ही एक 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 ठीक आहे. अजून कुणाचं 2-2 पायऱ्या चढत असतील एकदम, पण एका वेळेला 5-5 पायऱ्या कोणी चढून एकदम जाऊ शकत नाही. असं हे अनुभाग कांडकचं किंवा स्थिती कांडक जे असतात एकदम टोकावरनं खाली येऊ शकत नाही. त्याचे तुकडे करत करत परत त्या तुकड्यांचे तुकडे करत करत परत त्या तुकड्यांचे तुकडे करत करत असं करत 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 ते कमी होत जातात. असं त्याचा अर्थ समजावून घ्यायचा आहे. अनिवृत्तीकरण गुणस्थान किसे कहते हैं, एक समयवर्ती नाना जीवों में जिस प्रकार शरीर की अवगाहना आदि बाह्य तथा ज्ञानावरणादि कर्म के क्षोभशमादि अंतरंग कारणों से परस्पर भेद पाया जाता है, उस प्रकार एक समयवर्ती नाना जीवों के परिणामों में विशुद्धि की अपेक्षा निवृत्ति अर्थात भेद नहीं पाया जाता है, परंतु भिन्न समयवर्ती जीवों के परिणामों में सर्वथा भेद ही पाया जाता है. उसे अनुवृत्तीकरण गुणस्थान कहते हैं. आता एका वेळेला जेवढी जीव या भारतात किंवा महाराष्ट्रात जन्मले त्या सगळ्यांची शरीराची अवगाहना, शरीर त्याचं रूप, त्याचं सौंदर्य, उंची, जाडी हे सगळ्यामध्ये अंतर असू शकतं. प्रत्येकाच्या कर्मामध्ये सुद्धा ज्ञानावरणादी कर्माच्या क्षोभशमामध्ये अंतर असू शकतं. पण 9 गुणस्थान चढणारे, एका समयात चढणारे जेवढे मुनी महाराज आहेत त्यांची विशुद्धी एकसारखीच असते. एका समयात जेवढे चढलेत तेवढ्यांची विशुद्धी एकसारखीच. भिन्न समयात चढलेत त्यांचं म्हणजे पहिल्या समयातल्या आणि दुसऱ्या समयातल्या जीवांचे परिणाम भिन्न असणार. पण पहिल्या समयात एका वेळेला जर 10 साधू अनिवृत्तीकरण म्हणजे गुणस्थान चढले असतील तर त्या 10 जणांचे परिणाम समान असणार. पण दुसऱ्या समयात चढलेले जे जीव आहेत त्यांचे आणि पहिल्या समयात चढलेल्यांचे परिणाम एकसारखे असणार नाहीत. म्हणजे 9 गुणस्थान
दिसायला एक दिसून सुद्धा त्या 9व्या गुणस्थानात असणाऱ्या समयाचे जेवढे भेद आहेत तेवढ्या भेदामध्ये तेवढ्या साधूंच्या परिणामांचे सुद्धा भेद होतात. मी परवा सांगितलं होतो 6व्या गुणस्थानाची जेवढा काल आहे, ऐकायला का झोपायला आहे? 6व्या गुणस्थानाचे जेवढे काल आहेत त्या कालाची जेवढी समयांची संख्या आहे तेवढ्या भेद संयमाचे भेद केलेत. तेवढे कशाचे भेद केलेत? संयमाचे भेद. आणि तुम्ही सगळ्यांना समानच पाहिजेत महाराज, सगळे महाराज एकसारखं आचरण केलं पाहिजेत. जे चतुर्थ कालात शक्य झालं नाही ते तुम्ही पंचम कालात शक्य करायला लागलाय. आणि पंचम कालात सुद्धा अनेक साधूंच्याकडून गुरूंच्याकडून अनेक घरातून एका ठिकाणी आलेल्या साधूंच्याकडून आम्ही अपेक्षा करतोय. कसं शक्य आहे ते? फक्त आम्ही तुम्हाला हे स्थिर करण्यासाठी सांगायचं असतंय की सायनसचा त्रास व्हायला लागला की ते महाराज एवढं सहन करत होते, हे महाराज एवढं सहन करत होते, ती व्यक्ती एवढी सहन करत होती तुमच्यात धाडस येण्यासाठी. मग त्यांनी एवढं करू शकतात तर मी सुद्धा हे केलं पाहिजे. याचा अर्थ तुम्ही कमी आहे म्हणून तुम्हाला आम्ही सांगायला लागलोय असं नाही. तुम्ही वाढावं याच्यासाठी आम्ही सांगतो. म्हणून जे खरे आई वडील असतात, खरे शिक्षक असतात, खरे गुरु असतात ते आपल्या शिष्यांचं कौतुक, फार कौतुक समोर करत नाहीत. हा ठीक आहे, ठीक आहे, चांगलं चांगलं आशीर्वाद, चला, माघारी कौतुक करायचं असतं. 98% मार्क पडलं तरी चांगलं केलास पण उत्तम केला नाहीस, 100लाच उत्तम. मग तो मुलगा पुढल्या वेळेला 100 पाडण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही 98 पाडल्यावर जंक जिंकल्यागत त्याचं जर लयच त्याचं कौतुक करावं लागला तर त्याला पुढल्या 2 मिळवण्याची इच्छा होणार नाही. आम्ही उलट करतोय. जे आनंदाला निमित्त आहे तिथं आम्ही दुःखाला ते निमित्त करतो, आणि जे दुःखाला निमित्त आहे ते आम्ही आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. इथं काय सांगितलं मी? 98-99 मार्क जरी पडले तरी अजून एक मार्क मला का पडला नाही याचा प्रयत्न करून ते मार्क पाडण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे विद्या गुणांच्या मध्ये. आणि संसारात जगत असताना 99 रुपये असतील तर त्या 99 रुपयेचा आनंद कसा घेईल याच्यात समाधान मानायचं असते. आम्ही संसारात काय करतोय? 99चं 100 कसं होईल? खरंय काय खोटं आहे? 99चं 100 कसं होईल याच्याकडे आम्ही प्रयत्न करतोय. आणि मार्क पडल्यावर 97 पेक्षा मला 99 येते, त्याच्यापेक्षा मला जास्त आहे की नाही, बस अशी आपण तुलना करत जातो. म्हणून तुलना आम्ही करायची नसते, तुलना कर्मानं करायची असते. आज सकाळी शांतीपाठ, शांतीधारा अभिषेक करत असताना एक नाव आलं. इथं पण कोण असतील, मला कोणाची नावं काय माहीत नाहीत म्हणून मी प्रत्येकाला गुळवा म्हणत जातो. मला काय नाव? अनुराधा अरुण पाटील कोणतरी एक नाव आहे. ती शिलाई मशीनवर काय तर पैसे मिळवतात. तर तिने 5-5 हजार रुपये जेवढं शक्य असेल तेवढं ती गोळा करायचं आणि 5-5 हजार रुपये दान द्यायचं. आणि आत्ता काय गुरुजी म्हणले सकाळी मला 80-90 हजारच्या आसपास आत्तापर्यंत त्यांचे पैसे तिथं दान रूपात मंदिराला पोच झालेले आहेत. आता मला सांगा, ही व्यक्ती, ही महिला शिलाई मशीनवर काम करून 5-5 हजार रुपये गोळा करून साठवून स्थिती अनुभाग कांडक आता हे फक्त चांगल्यासाठी घ्यायचं. आता तिने 1 लाख रुपये काय देतील ते मंदिर पूर्ण होईपर्यंत, त्यांची काय भावना असतील ते 5-5 हजार दिले, किंमत नाही त्याला. तुम्ही एकदम 1 लाख रुपये जेवढे ज्यांनी दिल्यात तुम्हाला जेवढा आनंद आलाय ना
त्याच्यापेक्षा जास्त आनंद त्या व्यक्तीला येणार आहे. काय येणार आहे? कारण प्रतिकूल अवस्थेमध्ये कष्ट करून त्या लोकांनी आपला प्रपंच चालवून आपल्या मनोरंजन किंवा आपल्या विषय वासनींना थांबवून त्यातला पैसा गोळा करून त्यांनी भगवंतांच्या मंदिरासाठी त्यांनी दान दिलं. फार पुण्य लागते. करायची ज्याची इच्छा असते, द्यायची ज्याची भावना असते, तो परिस्थितीकडे बघत नाही. मला द्यायला येईल अशी परिस्थिती निर्माण करतो. तो अशी परिस्थिती निर्माण करतो. एक गाव होतं. गाव कोणतं? ऐकविना. कोथळीमध्ये एक 2 मुलं अशी होती, मित्र. ती 2010 सालाला असू दे की ऐकायला आलते ती, आणि उगाच गजाला अंतराय करून बांधून घेतला. काय आता चावलतो तुम्हाला ते जाई ना. ऐकत ऐकत तेवढंच एक शब्द कानावर पडलं. हा, समंतभद्र महाराज पूर्वीचे स्वयंभू स्तोत्र म्हणत बसली होती मंदिरात. कुठलं स्तोत्र? स्वयंभू स्तोत्र म्हणत बसले होते. आणि भौतिक विद्यानंदी महाराज हे नव्हे, हे मोठे मोठे ग्रंथ लिहिलेत ते. गुळव हे शान्या दिल्लीचं म्हणजे आत्ताचं. पूर्वीचे समंतभद्र ते काहीतरी वेगवेगळे मोठे ग्रंथ लिहिलेत बघा. हां, तेच काय असं माहीत नाही, पण मोठे विद्वान विद्यानंदी महाराज ते होऊन गेले. ते ब्राह्मण होते, ब्राह्मण. आणि त्यांचे वडील एवढे कट्टरवादी होते की त्या बस्ती पुढनं जाताना, मंदिरापुढनं जाताना त्याच्या कानात बोटं घालायला लावणार. जैन मुनींचे शब्द त्याच्या कानावर पडू नयेत म्हणून. आणि एक दिवस समंतभद्र महाराज ज्यांनी स्वयंभू स्तोत्राची रचना केली ते 99% त्यांनीच किंवा त्यांचे कोणतरी शिष्य असतील, पण स्वयंभू स्तोत्राचं वाक्य फिक्स आहे. स्वयंभू स्तोत्र म्हणत होते. आज जसं आम्ही म्हणतोय, आता माताजी थोडं मध्ये ताप बी पालता म्हणून आता वर म्हणत होतो, आता खालीच म्हणायला यायचं. आता आहारला श्रावकांच्याकडे जायचं जरा हळूहळू. इथे ही पण लापट व्हायला लागल्यातली. तर ते आहार चालू बघा डोक्यात. स्वयंभू स्तोत्र ते मंदिरात म्हणत होते. आणि बरोबर कुणाचं पुण्य कधी उदयाला येईल सांगता येत नाही. बरोबर तिथं त्या मंदिरापुढे आला आणि त्याच्या पायाला काहीतरी लागलं. आणि ते पायाला हे करण्यासाठी कानावरचे हात त्यांनी काढल्याने खाली घेतले. तेवढ्यात त्या स्वयंभू स्तोत्रची काही वाक्यपद त्यांच्या लक्षात कानावर पडले. ते ब्राह्मण समाजातली शेवटी विद्वान. तो म्हणला, विद्यानंद तो लहान मुलगा, जैन धर्मातल्या या 4 ओळी ऐकलो तर किती अनेकांतवाद याच्यात आहे आणि आमच्यात सगळं एकांतच आहे म्हणला. आणि तो नीट महाराजांच्या पाशी गेला आणि ते सगळं ऐकला. संस्कृत त्याचा अर्थ सगळं स्वयंभू स्तोत्राचं संस्कृत येतच होतं. त्यांनी ब्राह्मण असल्यामुळं सगळं ऐकले आणि त्यांनी परत दीक्षा घेतली, जैन धर्म स्वीकारला, दीक्षा घेतली. आणि विशेष त्यांचंच मताचं खंडन त्यांनी करायला चालू केले. ज्या कुलात जन्म झालता त्या मताचं खंडन करायला त्यांनी चालू केले जैन धर्माचा प्रभाव होऊन. आणि आम्ही जैन आम्ही चौकात उभा राहून आमच्या धर्माचं खंडन करत बसलोय. जिनमत मंडन परमत खंडन हे जिनेंद्र वाणीचा प्रभाव असला पाहिजे. आम्ही काय करायला लागलोय? जिनमत खंडन परमत मंडन करत बसलोय. म्हणून कुठल्या जीवाचं कुठले शब्द कधी कानावर पडतील आणि कुठला जीव कधी परिवर्तन करेल याची गॅरंटी नाही. म्हणून माझ्या सभेत दारू पिणारे होते, गुटखा खाणारे होते, कसलाही व्यक्ती होते, मी कधी त्याला उठून जा म्हणत नाही. जरा वास आले की आमच्या बायकांना असं सवय असते, नाकावर पडदा लावून घ्यायचं. सगळं आपल्या घरात सगळे हेच आहे. तेच तेव्हा आम्ही म्हणतोय
आमचे नवरे आमची मुलं खाऊन पिऊन येतात तेव्हा आम्ही घर सोडून जातोय, त्यांना बाहेर काढतोय. पण सभेत आल्यावर ही जुगुप्सा भाव, ही किळस भाव असता कामा नयेत. काय सांगत होतो मी? 2 मुलं कुठल्या गावची? कोथळीची. चांगली होती ती. 2013ला आमच्या चातुर्मासामध्ये ती दोन्ही मित्र बाजूला झाले, म्हणजे आपापल्या उद्योगाच्या ह्याच्या त्याच्या अपेक्षेनं. परत आमचा चातुर्मास कितीला चालू झाला? 2025ला. मग परत मी आलो, मग त्या दोघांना बोलवलं. 2 जण आले. एकट्याची प्रगती एवढी झाली, आजी तुझी प्रगती झाली तसं बॉडीत, इतकी प्रगती झाली एकट्याची, आणि एकटा हाय तिथंच राहिला. ऐकायला का झोपा नाही? मग प्रगतीचं कारण. आणि हे अरे तुम्ही तर एक जोगले जीवलग मित्र, भाऊ भाऊ घ्या, एकाच आई वडिलांच्या पोटातून जन्मलेले भाऊ भाऊ तुम्ही, एवढं सगळं चांगलं. आणि बस अशीत मांडी घालून जरा. आणि मग ते म्हणले एकट्याची प्रगती एवढी कशी, आणि एवढ्याची एकट्याची प्रगती अशी म्हणजे असंच का? त्याचं उत्तर त्याला द्यायला लागलो. म्हणताना बस म्हणलं, ज्याची प्रगती झाली नव्हती, जो तिथंच होता, त्यानं उत्तर काय दिलं असेल? अजित काय करू महाराजी, तुम्हाला सांगतो 36 तासाचा वेळ माझ्याकडे आहे. किती तासाचा? त्याच्यामध्ये 2 रात्र आणि 1 दिवस येतो, त्यामुळे मला काम करायला फक्त 12 तास आहेत, आणि विश्रांतीला 24 तास आहेत. त्यामुळं असं माझं झालं. दुसऱ्याला विचारलं, अरे तुझी एवढी प्रगती कशी झाली? तो म्हणला, महाराजी माझ्याकडे पण 36 तास आहेत. किती तास आहेत? 36. त्या 36 तासामध्ये 2 दिवस आणि 1 रात्र आहे, त्यामुळे मी किती तास काम करतोय? 24. हे राहिलेले 12 तास पण रात्र नसतं ना, तर मी अजून काम केलं असतो आणि अजून प्रगती माझी झाली असती. असं कोण म्हटला? ज्याची प्रगती झाली ती. आता अजितकडे काय झालंय, 2013ला त्याच्याकडे 24 तास वेळ होता, त्यामुळे तो घरचं सगळं सांभाळून 1-2-4 तास आम्हाला देत होता. आता त्याच्याकडे 12 तासाचा दिवस झालाय आणि काम 15 तासाचं झालंय. त्यामुळे आता आम्हीच 2-3 तास जाऊन त्याला वेळ द्यायची, असं काय झाले काय? तेव्हा पण 24 तास वेळ होतो ना, आता पण 24 तास. तेव्हा किती बायका होती? बायका किती होत्या? बायका किती होत्या? आता किती आहेत? बर. तेव्हा शेती किती होती? आता पण. मग वेळ कमी कसा पडला हे मला कळ, म्हणून मला जरा ते अजितला बघितल्यावर उदाहरण आठवलं. म्हणजे कारण सांगणारे ची प्रगती होत आणि परिस्थितीचा फायदा घेऊन काम करणाऱ्यांची प्रगती ॲज यू लाईक. आता तुझ्या पुढे प्रश्न आहे, 36 तासात 2 रात्र 1 दिवस घ्यायचा काय? 2 दिवस आणि 1 रात्र घेऊन प्रगती करायचं, सगळं आपल्या हातात असतंय. पण आपण तसं वास्तविक एक दिसला म्हणून उदाहरण दिलो, तसं नाही. पोरगं चांगलं आहे, ते रोज सकाळी येऊन दर्शन करून देऊन जातोय. खरं जरा वेळ देत नाही. पहिला वयावरती करत होता, आता जरा बायका मोठी झाली, पोरं मोठी झाली, आता खर्च वाढला, त्यामुळे जरा ओव्हर टाईम काम करायला लागत असेल. पण इकडे पण जरा त्यातलं वेळ काढून यायचं. येणार का नाही? नाहीतर ह्याच्यापेक्षा पुढचं उदाहरण पुढल्या वेळेला. सांगण्याचा उद्देश एकच आहे, आपल्याला जाऊ काम आहे ना का जाऊ. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, आपण कारण सांगत बसलोय, सगळं होतंय विनाकारण कारण सांगत बसतोय. पण कारण सांगणाऱ्यांच्यात कधीही प्रगती होत नाही. किती श्रद्धा असता पाहिजे माहिती आहे. दुसऱ्या उदाहरणाचं 2 वेळा महाभारतात हे घडलं. किती वेळा? ऐकू ना?
2 वेळा, पण 1 वेळा फार फायदा झाला, 1 वेळाचं थोडं तोटा झाला. दुर्योधनाची आणि भीमाची भांडणं लहानपणी झाली त्या आंब्याच्या बागेत. आणि भीष्मांनी भीमाला, ऐकायला का सगळीजण, का पांडवांच्यात प्रगती झाली, एवढं दुःख संकट येऊन पण ती का एक होते, कौरवांच्या 100 असून पण का प्रगती झाली नाही. तर ती रांगोळी काढत होती, म्हणजे काय देवाची पूजा करत होती. कोण कोण द्रौपदी नवगोळवा, कुंती, कोण कुंती रांगोळी काढत होती. अजून भीम अर्जुन लहान आहे म्हणतोय तर तुम्ही लगी द्रौपदीकडेच गेला. काय अवघड, बालविवाह होता काय तिथं. कुंती देवपूजा किंवा रांगोळी काढण्यामध्ये मग्न होती. आणि शिक्षा कितीला कुणाला मिळाली ती? भीमाला. आणि ती पळत पळत सगळे आले, माते 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 एक घटना हो गई असं ती सांगत असतात. ती म्हणते 5 लोक बाट केलेलो. एकट्या भीमाला शिक्षा झाली, पण 5 भाऊ त्या देवापाशी बसून ते जोर बैठका काय जी शिक्षा होती ती दिली. पण किती आनंदानं. ते नकुल आणि सहदेव तर किती, त्या तर 2 पोरांचा चेहरा त्या मालिकेत बघायला लागलं ना, त्यांचा चेहरा, ते हसण्याची पद्धत बघितली की आत असं पोटात असं एक वेगळंच वातावरण होते. आणि ती सुद्धा असं चेष्टा करत असं ते शिक्षा, भीमाची शिक्षा ही तर सावत्र भाऊ. भीमाची शिक्षा सगळी वाटून घेतली. आम्ही सख्खे भाऊ आई वडिलांनी मिळवलेलं अर्ध्या एकर शेती भांडत बसतोय. थोरला भाऊ रात्रंदिवस कष्ट करून बारक्या भावाला शिकवतोय. आणि कर्ज भरायच्या वेळेला धाकटा भाऊ म्हणतो मी काय तुला कर्ज काढ म्हटलो, तू काय तुझं तू भर जा, मी भरणार नाही. अवस्था आहे, सत्य आहे. म्हणून हे शिकायचं असते ना, कशासाठी शिकायचं असते? एवढ्यासाठी शिकायचं असते. हे पाठ करायसाठी शिकायचं नसते, परीक्षेत नंबर काढण्यासाठी शिकायचं नसते, हे आपल्या जीवनात उतरण्यासाठी शिकायचं असते आनंदानं. आणि तेच बक्षीस मिळाली. द्रौपदी आत्ता आली बघा, द्रौपदी बक्षीस मिळाली आणि आईनं गडबडीत म्हटली वाटून घ्या जावा हिंदू धर्मात. आणि ती 5 जणांची बायको झाली. चांगलं वाईट हा नंतरचा विषय, पण त्यांच्यात काय होतं, जे मिळेल ते सगळ्यांनी समान घ्यायचं. हाय काय आमच्यात भावना. सांगितले चटई वाटून घ्यायला तयार नाही आम्ही. एकावर एक घडी घालून 4 पदर कोण एकटीच बसत्या, 6 फुटाची चटई. पण बाई 4 बाकीच्या 3घांना देत नाहीत. परिस्थिती घरात 100 साड्या असतात, पण आपल्यात काम करणाऱ्या, आपल्या दारात येणाऱ्या एखाद्या भिकारणीच्या अंगावरची फाटकी साडी, तिची लज्जा सुद्धा परिपूर्ण झाकली जात नाही. अशी स्त्री आमच्या समोर आली तरी सुद्धा आम्हाला दयामाया येत नाही. एक साडी काढावी आणि द्यावं असा आम्हाला भाव सुद्धा होत नाही. आणि आम्ही रोज बस्तीत येतोय, रोज मंदिरात येतोय. काय करायची येऊन सांगा? पर की पीडा सो की करुणा की परीक्षा येते. दुसऱ्याचं दुःख बघून जर आपल्या मनामध्ये करुणा आणि दया जर येत नसतील तर काय? त्या पक्षाचा डोळा भेदायचा होता लाकडाचा. आणि युधिष्ठिरला विचारलं तुला काय दिसतंय? युधिष्ठिर म्हणतोय मला झाड दिसाले, त्याच्यात पक्षी दिसतोय, त्या पक्षीच्या खाली एक पक्षाचं घरटं आहे आणि खाली मुंग्यांचं वारुळ आहे. मला त्या पक्षाच्या डोळ्याचा असा भेद करायचा आहे की तो पक्षी खाली पडला नसला पाहिजे, जेणेकरून गुरुजी एक हिंदू महाभारतात हे दाखवलं की पक्षाचा डोळा भेदताना डोळा तर भेदेन, पण तो लाकडी पक्षी
खाली पडता कामा नये आणि त्या वारुळातल्या मुंग्या मरता कामा नयेत, किंवा त्या घरट्याचं घरटं, त्या पक्षाचं घरटं मोडता कामा नये. एक शिक्षण देताना युधिष्ठिरची भावना बघून द्रोणाचार्य म्हणतात, तूच खरा राजा होण्याचे योग्य आहेस. तू भविष्यात चांगलं उत्कृष्ट राज्य करतील, कारण तुला तुझं लक्ष साधत असताना दुसऱ्यांचं नुकसान होऊ नये याच्याकडे तुझं लक्ष. तेच दुर्योधन म्हणतोय, मोठं काम करत असताना ही बारकी मरणार, त्याचा विचार करायचा नसतोय. मला माझं लक्ष साधायचं आहे, बाकीच्यांचं काय पण होऊ दे. ते म्हणले तुझ्यात ती योग्यता नाही. आणि अर्जुनाला विचारलं तर अर्जुन म्हणतोय, फक्त मला डोळाच दिसा लागलाय, त्यामुळे मला तेवढ्याच भागाला मला छेदायचा आहे. याचा अर्थ पक्षाच्या दुसऱ्या कुठल्याही अंगोपांगाला मला धक्का लावून द्यायचा नाही. हा विवेक असला पाहिजे. दुसऱ्याचं दुःख आम्हाला कळलं पाहिजे, दुसऱ्याच्या वेदना आम्हाला समजल्या पाहिजेत. आम्हाला समजत नाहीत त्या वेदना. आम्हाला जरा जरा कळा लागल्या वेदना, म्हणून मी आता 3-4 दिवस कोणाला काही कामच सांगितलं नाही. कोण आलं स्वतःहून करतो म्हटलं तर करू देत, नाही तर मी कामच सांगायचं बंद केलो. आपल्यामुळं दुसऱ्यांना ज्यावेळी त्रास होतो हे लक्षात येतं, आणि ज्यावेळी लोक आपल्याला टाळण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला आपल्याला कळलं पाहिजे की आपला कंटाळा लोकांना आलाय, आणि न बोलता आपण आपल्या जीवनात परिवर्तन करायला पाहिजे. आपण आपल्या विचारात परिवर्तन केलं पाहिजे. आपल्याला त्या लोकांच्या तोंडातून वधवून घ्यायची गरज नाही की आता मला तुमचा कंटाळा आलाय किंवा आता मला तुमचा त्रास व्हायला लागलाय. कुठलीही व्यक्ती, कुठलाही जीव, कुठलीही व्यवस्था पहिला 2-3दा हे साधूंनी सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. श्रावकांना ही वेळ तोंडानं बोलण्याची वेळ येता कामा नये की तुमचा आम्हाला त्रास व्हायला लागलाय. त्यांच्या वागण्यावरनं, व्यवहारावरनं, आपलं काम करताना त्यांच्या चेहऱ्याच्या हावभावावरनं लक्षात आलं पाहिजे की आपल्यामुळे बहुतेक त्रास व्हायला लागलाय. आणि एवढं जर आपल्याला समजत नसेल तर आपलं साधूपणा व्यर्थ आहे. लक्षात ठेव, व्यर्थ आहे. पण आपलं कुठलंही काम करताना दुसऱ्याला दुःख होऊ नये, दुसऱ्याला वेदना होऊ नयेत, दुसऱ्यांना त्रास होऊ नयेत याची जाणीव आपण केली पाहिजे. आपल्याला ती जाणीव झाली पाहिजे. म्हणून युधिष्ठिर धर्मराज झाला. आपल्याला तसं वाटतंय का? आपल्याला काहीही वाटत नाही. आपल्याला फक्त आपलं स्वतःचा फायदा वाटतोय. म्हणून आचार्यशींच्यापाशी एका गोष्टीची मी चर्चा करत असताना आचार्यशींनी मला एक वाक्य सांगितलं होतं, आणि ते जर वाक्य माझ्या जीवनात सांगितलं नसतं यदा कदाचित आज मी तुमच्याजवळ नसतो. आचार्यशींनी सांगितलं, जिद्दी और हट्टी दोनों का प्रयोजन एक. जिद्दी और हट्टी दोनों का प्रयोजन एक, पर अंतर बहुत. जिद्दी अपना विवेक कभी खोता नहीं और हट्टी के पास कभी विवेक आता नहीं. हट्टी माणसं कधी विवेकाला जवळ येऊन देतं, आणि जिद्दी माणसं विवेकाला कधी सोडत नाहीत. मला माझं ध्येय गाठायचं आहे, पण त्याच्यात दुसऱ्यांना त्रास होणार नाही, दुसऱ्यांचं नुकसान होणार नाही, आणि माझं तर होणारच नाही याच्याकडे लक्ष देणारा जिद्दी असतो, हट्टी असतो. तो कोणाचं कितीही नुकसान होऊ दे, पण माझं मला साध्य करायचं आहे. आम्ही हट्टी होऊन चालणार नाही, आम्हाला जिद्दी व्हायचं आहे. म्हणून आम्ही आमच्यातल्या काही गोष्टींचा हट्ट सोडला. आता मला एखादी गोष्ट पाहिजे, पण ती इतरांना त्रास होणारी असेल तर ती गोष्ट आपण मिळवण्याचा प्रयत्न करायचा नाही. त्याच्यात काही अर्थ राहत नाही. म्हणताना मी आज सकाळी काही सूचना दिल्या, 2 दिवसापूर्वी काही सूचना दिल्या. ह्याच्या अगोदर असतो हे चांगलं नाही, व्हायला पाहिजे,
असं बोललो असतो. पण आज मी काय बोललो गुरुजी, असं मला वाटतंय. तुम्हाला जर योग्य वाटलं तर बदल करा, नाही योग्य वाटलं तुमचं काम चालू आहे, तुम्ही करा, त्याच्यात माझा कुठलाही हट्टाच असणार नाही. आपल्याला जिद्दी असलं तर काय अडचण नाही, पण हट्टी स्वभाव हा आपल्याबरोबर इतरांचं सुद्धा नुकसान करणारा असतो. आणि आमच्या लक्षात आल्यानंतर आमचा हट्ट आता आम्ही सोडण्याच्या भूमिकेत आहे. आता इथनं पुढं हट्टाला पडायचं नाही. काय होणार आहे, कोतीत नाही लोक प्रवचनला आली, काय माझं काय नुकसान होणार आहे? माझं 5वं 6वं स्वर्ग काय पहिलं दुसरं होणार आहे? आणि लई लोक आली तर माझं काय 11वं 12वं स्वर्ग होणार आहे? माझे परिणाम जे आहेत तेवढंच होणार आहेत. आज आम्ही जगाला दिसण्यासाठी, जगाला दाखवण्यासाठी आणि स्वतःचा आनंद घेण्यासाठी आपण जर इतरांना दुःख देत असेल, इतरांना त्रास देत असेल, तर कशासाठी आपण तेवढे विकल्प करायचं? म्हणून कर्मसिद्धांत हे समजावून घ्यायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी सांगितलं की परिणामांची भिन्नता असते. एका समयाला जन्मलेला जीव, जसं शरीरात भिन्नता असते, कर्माच्या बंधामध्ये बदल असतो, तसं 9व्या गुणस्थानात नसतं. 9व्या गुणस्थानामध्ये एका समयाला चढणारा जीव, जेवढे जीव असतील एक समयवरती, त्या सगळ्यांचे परिणाम समान असतात. भिन्न समयवरती जीवांचे परिणाम भिन्न असतात. आणि म्हणून इथं खाली सांगितलं त्याला अनिवर्तीकरण गुणस्थान असं म्हणायचं. अनिवृत्तीकरण गुणस्थान याचा शब्दशः अर्थ काही मला अजून लागला नाही, पण आम्ही तर पाठ करताना किंवा समजावून घेताना असं समजले. त्याचा शब्दशः काय अर्थ मला अजून लागला नाही म्हणा, किंवा मला कधी विचारायची कुणाला जिज्ञासा झाली नाही. इन तीनों करणों का काल, तीनों करण म्हणजे कुठले कुठले? अधकरण, अपूर्वकरण आणि वृत्तीकरण. या तिन्हींचा काल उत्तर उत्तर कम होत आहे. म्हणजे उदाहरण म्हणून घ्यायचं, जर अधकरण 7व्या गुणस्थानातल्या सातिश्यमध्ये जे होतं त्याचा काल जर 5 मिनिटं असेल, हे उदाहरण आहे, 5 मिनिटं घ्यायचं नाही, उदाहरण 5 मिनिटाचं असेल, तर अपूर्वकरण गुणस्थानाचा काल हा 3, 2, 4 मिनिटाचा असतो. त्याच्यापेक्षा आणि वृत्ती असं 7व्या गुणस्थानापेक्षा 8व्या गुणस्थानाचा काल अंतर्मूर्त छोटा, त्याच्यापेक्षा 9व्या गुणस्थानाचा अंतर्मूर्त छोटा, त्याच्यापेक्षा 10व्या गुणस्थानाचा अंतर्मूर्त छोटा, त्याच्यापेक्षा 12व्या गुणस्थानाचा अंतर्मूर्त छोटा, 11व्याचा पण त्याच्यापेक्षा छोटा असू शकतो. पण 12व्याचा मी 11व्यापेक्षा छोटा म्हणणार नाही, कारण तसं वाचण्यात आलं नाही. पण 10व्यापेक्षा तर छोटा नक्की असतो. पण 12व्यापेक्षा 13व्याचा छोटा असतो असं म्हणायचं नाही, कारण एक एक तीर्थंकरांचं लाखो करोडो वर्ष त्यांचं केवल्याने दिव्य ध्वनी खिरलेली आहे. पण सगळ्यात कमी काळ हा 14व्या गुणस्थानाचा नक्की आहे. का बरं? अ इ उ ऋ लु हे लघु स्वर म्हणायला, 5 स्वर म्हणायला जितका वेळ लागतो तेवढ्या वेळामध्ये ते सगळ्या गोष्टी होतात. म्हणून अनिवृत्तीकरण गुणस्थान असं समजून घ्यायचं आहे. आता सूक्ष्म संप्रदाय उद्या आपण बघूया. मी माझ्या जीवनातले कित्येकदा गोष्टी सांगितलोय की श्रद्धा 100% समर्पण, पण काही वेळेला आम्हाला वाटणार आचार्यशी वयस्कर आहेत, त्यांनी त्या काळात जन्मल्यात, आजचा काळ वेगळा आहे आणि त्यामुळं आजच्या लोकांच्या भावना आचार्यशींच्या लक्षात येत नसतील. त्यामुळं आचार्यशींच्या ठिकाणी आचार्यशी बरोबर आहेत. आम्ही आचार्यशींना कधीही चुकीचं म्हणलो, पण आम्ही चुकीचं आहे असं कधीच म्हणलो नाही. आम्ही पण आमच्या पद्धतीनं बरोबरच आहे. आणि त्या चुका एक एकदा इतक्या भोगायला लागल्या की ज्यांना श्रावकांना हृदयात स्थान दिलं तीच लोक स्वार्थासाठी पायात घेऊन आम्हाला तुडवायला सुद्धा मागं पुढं बघितली. हे जग आहे. म्हणून आम्ही सर्व ब्रह्मचार्यांना सांगतोय
ह्या मोबाईल ह्या वस्तू आहेत, दिसायला चांगल्या दिसतात, वाटतात, पण ह्या गोष्टी फार बाधक आहेत. हे तुम्हाला मोक्ष मार्गापासून, तुमच्या शांत निर्मळ परिणामापासून लांब नेणार आहेत. काय सांगतात गुरु, काय सांगतात गुरु, काय सांगतात गुरु. आणि मग ज्या वेळेला 2, 4, 5, 10 वेळा सांगितल्यानंतर सुद्धा त्या लोकांच्या जर लक्षात येत नसेल, आणि आपलं सांगणं हे म्हणजे तुम्हाला परिवारात सुद्धा मी सांगतोय, हे सांगणं बंधनकारक ज्या वेळेला लोकांना वाटतं, तरी त्या लोकांच्या मनातली आपल्याबद्दलची श्रद्धा, आस्था कमी होत जाते, आणि त्यामुळं आदर कमी होतो. आणि आदर कमी झाला की आपला अपमानाने अभिनय व्हायला चालू होतो. आणि त्यावेळी म्हणायचं, मग तुझ्यासाठी एवढं केलो आणि आमच्याबरोबर हे वागलास काय, कोण तुम्हाला सांगितलं नाही. म्हणून जिद्दी असणं भाग वेगळा आहे, पण हट्टी असणं त्याच्यापेक्षा वेगळं आहे. आणि म्हणून एखादी गोष्ट, माझा स्वभावच असा आहे, मी एकदा दोनदा एक गोष्ट मी सांगू शकतोय, ही गोष्ट आता तुम्ही इथनं पुढं करायची नाही. तीच गोष्ट आम्हाला 10दा मागून घ्यावी लागत असेल, एखादी गोष्ट आम्हाला सारखं सांगून मागावी लागत असेल, तर मग लक्षात ठेवायचं, ही गोष्ट यांना पाहिजे आहे आणि आम्ही त्यांच्यापासून काय करायला लागलोय, काढून घ्यायला लागलोय. म्हणजे त्यांच्या मनाच्या विरुद्ध आपण काही गोष्टी, आम्ही आमचं कर्तव्य करायचं. आम्ही जिद्दीला पडू शकतोय, आम्ही हट्टाला पडू शकत नाही. म्हणून एक गोष्ट 4दा मागायला लागत असेल तर ती लाचार्य आहे. म्हणून साधूंना पुरुषार्थ उपयोग सिद्धी उपयोग शास्त्रात एक गोष्ट संसाराबद्दलची सांगितली, एक उपवास. 2दा तेच उपदेश दिलं तर 2 उपवास, 3दा दिलं तर 3 उपवास, 4थ्यांदा जर सांसारिक अनुमोदनेचा जर विषय सांगितला तर दीक्षाच्छेदचं प्रायश्चित्त सांगितलं. आणि आपण एकदा दोनदा 4दा सांगून पण समोरच्यांच्या लक्षात येत नसेल तर मग फार सांगण्यात अर्थ नसतो. मग आचार्यांनी सांगितलं उपेक्षा, आपण लांब राहायचं. आणि मग ज्याचं त्याचं कर्म जसं आहे त्याला आपण बघत बसायचं, त्याला फार बदलण्याचा प्रयत्न करायचा नाही. परद्रव्य, परक्षेत्र, परकाल, परभाव, परचतुष्टयासाठी परिणमन करण्यासाठी माझा नास्ती स्वभाव आहे, आणि स्वचतुष्टयासाठी माझा परिणमनासाठी अस्ती स्वभाव आहे. मग समोरच्यांना बदलण्यापेक्षा आपल्यात बदल करणं हाच आपला खरा धर्म आहे. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.